मी रिगालो असे भूतळी, मनोनी समुद्र महाजळी. हे पांसूची ढेंपुळी विरेचिना, आणि भूतेही चराचरे. हे धरितसे जिये अपारे, तिये मीची धरी धरे रिगोनिया. गगनी मी पंडूसुता, चंद्राचे निमिसे अमृता. भरला जालो चालता सरोवर, तेथुनी फांकती रश्मीकर. ते पाट पेलुनी अपार, सर्वौषधींचे आगर भरीत असे मी. ऐसेनी सस्यादिका सकळा, करी धान्य जाती सुकाळा. ते अन्नद्वारा जिव्हाळा भूत जाता, आणि निपजविले अन्न तरी तैसे कैचे दीपन. जेने जिरुणी समाधान भोगिती जीव. म्हणूनी प्राणी जाताच्या घटी, करुणी कंदावरी आगीठी. दीप्त जठरी ही किरीटी मीची झालो, प्राणापानांच्या जोड भाती. फुंक फुंकोनिया अहोराती, आटितसे नेनो किती उदरा माझी. शुष्के अथवा स्निग्धे, सुपक्वे का विदग्धे. एवं मीची गा चतुर्विधे अन्ने पची. एवं मीची आघवे जन, जना विघ्रिते मीची जीवन. जीवनी मुख्य साधन वन्नीही मीची. आता ऐसिया ही वरी काई, सांगो व्याप्तीची नवाई. एथ दुजे नाहीची घेई सर्वत्र मी गा. तरी कैसेनी पावेखे, सदा सुखिये एके. एके तिये बहु दुःखे क्रांती भूते. जैसे सगळिये पाटणी, एकेची दीपे दिवे लावणी. जालिया कान देखणी उरली एके. ऐसी हन उखी विखी, करीत आहासी मानसिकी. तरी परिसतेही निकी शंका फेडू. पै आघवा मीची असे, एथ नाही कीर अनारिसे. परी प्राणियांचिया उल्हासे बुद्धी ऐसा. जैसे एकची आकाश ध्वनी, वाद्य विशेषी आनानी. वाजावे पडे भिन्नी नादांतरी. का लोकचेष्टी वेगळाला, जो हा एकूची भानू उदैला. तो आनानी परी गेला उपयोगासी. नाना बीज धर्मानुरूप, झाडी उपजविले आप. तैसे परिणमले स्वरूप माझे जीवा. आगानेना आणि चतुरा, पुढा निळयांचा दुसरा. नेना सर्प झाला एरा सुखा लागी. हे असो स्वातीचे उदक, शुक्ती मोती व्याळी विख. तैसा सज्ञानासी मी सुख, दुःख तो अज्ञानासी. एरवी सर्वांच्या हृदयदेशी, मी अमुका आहे ऐसी. जे बुद्धी स्फुरे अहर्निशी, ते वस्तुगामी. परी संता सवे वसता, योगज्ञानी पैसता. गुरुचरण उपासिता वैराग्येसी. एनेची सत्कर्मे, अशेष ही अज्ञान विरमे. जयांचे अहम विश्रामे आत्मरूपी. ते आपोआप देखोनी देखी, मिया आत्मेनी सदा सुखी. येथे मी वाचूनी अवलोकी, आन हेतू असे. अगा सूर्योदयो जालिया, सूर्ये सूर्यची पाहावा धनंजया. तेवी माते मिया जाणावया मीची हेतू. ना शरीर परा ते सेविता, संसार गौरवीची ऐकता. देही जयांची अहंता, बुडोनी ठेली. ते स्वर्ग संसारा लागी,
धावता कर्ममार्गी दुःखाच्या सेलभागी विभागी होती. परी हेही होणे अर्जुना मजची स्थवतया अज्ञाना. जैसा जागताची हेतू स्वप्ना निद्रे ते होय. पै अभ्रे दिवसू हारपला तोही दिवसेची जाणो आला. तेवी मी नेनोनी विषयो देखिला मजची स्तवभूती. एवं निद्रा का जागनिया प्रबोधूची हेतू धनंजया. तेवी ज्ञान अज्ञाना जीवा जीवाचिया मीची मूळ. जैसे सर्पत्वा का दोरा दोरूची मूळ धनुर्धरा. तैसा ज्ञाना अज्ञानाचिया संसारा मियाची सिद्धू. मनोनी जैसा असे तैसया माते नेनोनी धनंजया. वेदू जानो गेला तवतया जालिया शाखा. तरी तीही शाखा भेदी मीची जाणिजे त्रिशुद्धी. जैसा पूर्वापारा नदी समुद्रची ठी. आणि महासिद्धांतापासी श्रुती हारपती शब्देसी. जैशिया सगंधा आकाशी वातलहरी. तैसे समस्तही श्रुती जात ठाके लाजिले ऐसे निवांत. ते मीची करी यथावत प्रगटोनिया. पाठी श्रुती सहित अशेष जग हारपे जेथ निशेष. ते निज ज्ञानही चोख जाणता मीची. जैसे निदेलिया जागीजे तेव्हा स्वप्नीचे कीर नाही दुजे. परी एकत्वही देखो पाविजे आपलेची. तैसे आपले अद्वयपन मी जाणतसे दुजे नवीन. तयाही बोधा कारण जाणता मीची. मग आगी लागलिया कापुरा ना काजळी न वैश्वानरा. उरणे नाही वीरा जयापरी. तेवी समूळ अविद्या खाये ते ज्ञानही जै बुडोनी जाये. तरी नाही किरणो हे आणि नासा हे असनेही. पै विश्व घेऊनी गेला मागेसी तया चोरा ते कवनके गिवसी. जे कोणी एकी दशा ऐसी शुद्धते मी. ऐसी जडाजड व्याप्ती रूप करिता कैवल्यपती. ठीकेली निरुपहिती आपुल्या रूपी. तो आघवाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा. व्योमीचा चंद्रोदयो जैसा क्षीरार्णवी. का प्रतिभिंती चोखटे समोरील चित्र उमटे. तैसा अर्जुने आणि वैकुंठे नांदतसे बोधू. तरी बाप वस्तू स्वभावो फावे तव तव गोडिये थावो. मनोनी अनुभवियांचा रावो अर्जुन म्हणे. जी व्यापकपण बोलता निरुपाधिक जे आता. स्वरूप प्रसंगता बोलिलो देवो. ते एक वेळ अव्यंगवाने की जो कामज सांगणे. तेथ द्वारकेचा नाथू म्हणे भले केले. पै अर्जुना आम्हाही वाडे कोंडे अखंड बोलो आवडे. परी काय की जे न जोडे पुसते ऐसे. आजी मनोरथासी फळ जोडलासी तू केवळ. जे तोंड भरुनी निखळ आलासी पुसो. जे अद्वैतावरीही भोगिजे ते अनुभवीचे तू विरजे. पुसोनी मज माझे देतासी सुख. जैसा आरिसा आलिया जवळा दिसे आपण पे आपुला डोळा. तैसा संवादिया तू निर्मळा शिरोमणी. तुवा नेनोनी पुसावे मग आम्ही परिसवू बैसावे. तो गाहा पाडू नव्हे सोयरेचा.
ऐसे म्हणोनी आलिंगिले, कृपादृष्टी अवलोकिले, मग देवो काय बोलिले अर्जुनेसी. पै दोही ओठी एक बोलणे, दोही चरणी एक चालणे, तैसे पुसणे सांगणे तुझे माझे. एवं आम्ही तुम्ही येथे, देखावे एका अर्थाते, सांगते पुसते येथे दोन्ही एक. ऐसा बोलत देवो भुलला मोहे, अर्जुना ते अलिंगुनी ठाये, मग बिहाला म्हणे नोहे आवडी हे. जाले इक्षुरसाचे ढाळ, तरी लवण देणे किडाळ, जे संवाद सुखाचे रसाळ, नासेल थिते. आधीच आम्हा यया काही, नरनारायणासी भिन्न नाही, परी आता जिरो माझ्या ठाई, वेगू हा माझा. इया बुद्धी सहसा, श्रीकृष्ण म्हणे वीरेशा, पैगा तो तुआ कैसा प्रश्न केला. जो अर्जुन श्रीकृष्णी विरत होता, तो परतवनिया मागुता, प्रश्नावळीची कथा ऐको आला. एथ सद्गदे बोले अर्जुने जी जी म्हणितले, निरुपाधिक आपुले रूप सांगा. यया बोला तो शारंगी, तेची सांगावया लागी, उपाधी दोही भागी निरूपित असे. पुसिलिया निरुपहित, उपाधी का सांगे येथ, हे कोण नाही प्रस्तुत गमे जरी. तरी ताकाचे अंश फेडणे, तयाचे नाव लोणी काढणे, चोखाची शुद्धी तोडणे किडची जेवी. बाबुळीची सारावी हाते, परी पाणी तव असे आईते, अभ्रची जावे गगनते सिद्धची की. वरील कोंडियाचा गुंडाळा, झाडुनी केलिया वेगळा, कणू घेता विरंगोळा असे काही. तैसा उपाधी उपहिता, शेवटू जेथ विचारिता, ते कोणतेही न पुसता निरुपाधिक. जैसे न सांगणे वरी, बाळापतीसी रूप करी, बोलनी माले पण विवरी अचर्चा ते. पै सांगणे आजोगे नव्हे, तेथीचे सांगणे ऐसे आहे, मनोनी उपाधी लक्ष्मी नाहे बोली जे आदी. पाडिव्याची चंद्ररेखा, निरुती दावावया शाखा, दाविजे तेवी औपाधिका बोली इया. मग तो म्हणे गा सव्यसाची, पै इये संसार पाटणीची, वस्ती साविया टांची दुपुरुषी. जैसी आघवाची गगनी, नांदत दिवो राती दोन्ही, तैसे संसार राजधानी दोन्हीची हे. आणिकही तिजा पुरुष आहे, परी तो या दोहींचे नावन साहे. जो उदेला गावेसी खाये, दोही ते यया, परी ते तव गोठी असो, आधी दोहीची हे परियेसो. जे संसार ग्रामावसो, आले असती, एक आंधळा वेडा पंगू, एर सर्वांगे पुरता चांगू, परी ग्रामगुणे संगू घडला दोघा. तया एका नामक्षरू, एरा ते म्हणती अक्षरू, इही दोहीची परी संसारू कोंदला असे. आता क्षरू तो कवनू, अक्षरू तो की लक्षणू, हा अभिप्रावो संपूर्णू विवंचुगा. तरी महदहंकारा, लागुनिया धनुर्धरा, तृणांतींचा पांगोरा वरी पैगा. जे काही साने थोर, चालते अथवा स्थिर, किंबहुना गोचर मनबुद्धीसी जे. जे तुले पाच भौतिक घडते, जे नामरूपा सांपडते, गुणत्रयाच्या पडते कामठाजे. भूताकृतीचे नाणे, घडत भांगारे जेणे, काळासी जू खेळणे जीही कवडा. जाणण्याची विपरीते, जे जे काही जाणी जेते,
जे प्रतिक्षणी निमते होऊनिया अगा काढुनी भ्रांतीचे दांग उभवी सृष्टीचे अंग हे असो बहुजग जया नाम पै अष्टधा भिन्न ऐसे जे दाविले प्रकृती मिसे जे क्षेत्रद्वारा 36 भागी केले हे मागील सांगो किती अगा आताची हे प्रस्तुती वृक्षाकार रूपाकृती निरूपिली ते आघवेची साकार कल्पुनी आपण या पूर जाले असे तदनुसार चैतन्यची जैसा कुहा आपणची बिंबे सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे मग क्षोभला समारंभे घाली तेथ कासलेली असतची असे व्योमावरी व्योमबिंबे जैसे अद्वैत होऊनी तैसे द्वैत घेपे अर्जुना गाया परी साकार कल्पुनी पुरी आत्मा विस्मृतीची करी निद्रा तेथ पै स्वप्नी शेजार देखिजे मग पोहुडणे जैसे तेथ किजे तैसे पुरी शयन देखिजे आत्मयासी पाठी तिये निद्रेचेनी भरे मी सुखी दुःखी म्हणत घोरे अहम ममतेचेनी थोरे ओसनाये सादे हा जनुकू हे माता हा मी गौरहीन पुरता पुत्रवित्त कांता माझे हे ना ऐसिया वळघोनी स्वप्ना धावत भवस्वर्गाचिया राना तया चैतन्या नाम अर्जुना क्षरपुरुषु हा आता ऐक क्षेत्रज्ञू येणे नामे जया ते बोलणे मग जीवू का म्हणे जिये दशे ते जो आपुलेनी विसरे सर्व भूतत्वे अनुकरे तो आत्मा बोली जे क्षरे पुरुष नामे जे तो वस्तुस्थिती पुरता मनोनी आली पुरुषता वरी देहपुरी निदैजता पुरुष नामे आणि क्षरपणाचा नाथिला आळया ऐसेनी आला जे उपाधीची आतला म्हणोनिया जैसे खळाळींची या उदका सरसी आंदोळे चंद्रिका तैसा विकारा औपाधिका ऐसाची गमे का खळाळू मोटका शोषे आणि चंद्रिका तै सरिसीच भ्रंशे तैसा उपाधिनाशी न दिसे उपाधिकू ऐसे उपाधीचे निपाडे क्षणिकत्वया ते जोडे तेने खोंकरपणे घडे क्षर हे नाम एवं जीव चैतन्य आघवे हे क्षरपुरुष जाणावे आता रूप करू बटवे अक्षरासी।